आणि ही लाईन आणि या लाईनमधून अँटेरियर पोस्टेरियर मिड लाईन आपण घ्यायची. कोण मदतीला येईल का जरा पकड. मी एकच काम काहीतरी करा. मध्यभागी आहे का आला का मध्यभागी. तेव्हा आता मी याच्यातून ही लाईन मध्यभागी बरोबर घेतोय. ही अँटेरियर पोस्टेरियर मिडलाईन झाली. त्याच्यानंतर आपल्याला सुपरसिलियरी ऑक्सिपिटल लाईन घ्यायची. या आयब्रोजच्या मध्ये इथे बरोबर अप्पर बॉर्डरला आयब्रोजच्या मध्ये आणि इथून ही लाईन इकडे घेणार आपण पूर्ण. मग आपली ही एक लाईन तयार झालेली आहे. ऑक्सिपिटल प्रोट्रुबरन्सला जाऊन मिळाली आणि नंतर ही एक लाईन. आता आपण काय करायचं आहे, मोटर एरिया सिलेक्ट करायचा. पहिलं मध्य काढायचं आहे. मध्य काढण्यासाठी ग्लॅबेला टू ऑक्सिपिटल प्रोट्रुबरन्सची जी लाईन आहे ती आपण चेक करायची किती mm आहे. ही 47 सेंटीमीटर आहे. याचा अर्धा भाग करायचा आपण. डायरेक्ट सरते येतं लावा. त्याला ते सांगितलं होते की नाही काय करायचं बरोबर 54च्या मध्ये आपण आता याचा मध्यभाग काढलेला आहे. दाखवतो 1 मिनिट सर 1 मिनिट.
सर एक मिनट सर. सर इकडचे संदर्भ मोठे घेऊन या मिडलाईन पासून आपण 0.5 सेंटीमीटर पोस्टेरियर मोटर एरियाचा पॉइंट घेत आहे. नको नको 0.5 सेंटीमीटर परवा 500 रुपये पोस्टेरियर. लगेच सर. आता यांची हेअरलाईन यांचे केस गळलेले आहेत तर हेअरलाईन खूप पाठीमागे आले तर आपण इथून नाही घ्यायचे तर ग्लॅबेलापासून 3 चूनवर म्हणजे इथंपर्यंत इथे यांची अँटेरियर हेअरलाईन आहे. तुमचा हा गो माझ्या एवढाच आहे बरोबर आहे सेम आहे. शेवटी तुमचं नाव टाकतो आणि आता ही अँटेरियर लॅटरल अँटेरियर एअरलाईन इकडे इंटरसेक्ट झालेली आहे इथे. तर हा मोठं 0.5 सेंटीमीटरचा एरिया आणि हा इंटरसेक्ट एरिया इथं आता मी मॅच करत आहे. पकडा जरा हा आपला मोटर एरिया ड्रॉ झालेला आहे. दिसतोय का सर्वांना? चालू आहे की दिसतंय सर्वांना? आता याच्या पोस्टेरियरला 1.5 चून मोटर एरियाच्या पाठीमागे सेन्सरी एरिया येतो. किती चूनवर सर? 1.5 चून आणि याच्या पॅरलल येणार पकडत पाठीमागे बरोबर आहे. हा आपण ड्रॉ केलाय सेन्सरी एरिया. हा ड्रॉ केलाय सेन्सरी एरिया. आता मोटर एरिया पासून 1.5 चून ट्रेमर एरिया. ट्रेमर एरिया किती आपण 4 सेंटीमीटर पॅरलल घेणार आहोत.
आता याच्या पुढे 1.5 सेंटीमीटर परत हॅलो ना. प्रायमरपासूनच घ्यायचं ना ते? हां. हा व्हॅसोमोटर एरिया 4 सेंटीमीटर. राईट. हे बघा, हे 4 एरिया आपण ड्रॉ केलेले आहेत. हा आहे सेन्सरी एरिया, त्याच्या एरियाला 1.5 वरती मोटर एरिया. त्याच्या अगोदर आपण सेंटर काढून घेतला आहे आणि त्याच्या पुढे आपण कोरिया ट्रेमर एरिया ड्रॉ केलेला आहे. त्याच्या पुढे आपण व्हॅसोमोटर एरिया ड्रॉ केलेला आहे. आता आपल्याला काही प्रॉब्लेम झाला, हे बायलॅटरल काढायचे आहेत दोन्ही पण. तर कुठलाही प्रॉब्लेम झाला तर आता आपण याचे 3 समान भाग पहिले बघायचे. याचे ॲक्च्युली मेजरमेंट घेऊन 3 समान भाग पाडायचे. तर पहिल्या याच्यामध्ये 1/5 मध्ये येणार आपली लोअर एक्स्ट्रीमिटी, त्याच्यानंतर ट्रंक, नेक आणि स्पायनल कॉर्ड येणार याच्यामध्ये. त्याच्या इथं अप्पर एक्स्ट्रीमिटी येणार ह्या 2/5 मध्ये, आणि लोअर 2/5 मध्ये काय येणार, फेस एरिया आणि ते सर्व येणार. आपण 5 एरिया पडेल. लाईट गेली आहे का इकडे? लाईट आता लावून नका सगळ्यांचं ऐका. लाईट पाहिजे का आता? त्या 2 लाईन तेवढ्याच हे करायच्या काय ट्रॅमर आणि हे. हो सर, जरा पलीकडचा लाईट लावून या की. इथे बाथरूमच्या बाजूला आहे बघा. नाही ती लाईट पाहिजे हो, अंधार पडतोय. काय झालंय, 5 वर पाडतो. किती वेळ झाला? 1 2 3 4 5 6 7 8 17चे 5 भाग कसे वाढायचे? दिसत नाही हो मॅडम. स्क्रीन दिसत नाही का? परत जाऊन पण 5 भाग करायला का? दिसत नाही. स्क्रीन दिसते की नाही? स्क्रीन 1 2 3 हे बघा, दिसते का? 1 2 3 4 आणि 5 मोठा एरिया करतो. हे सगळ्यांचं लक्षात. पाठीमागे सगळ्या नाही, पाठीमागे सगळ्यांना दिसतं. हे बंद केलं ना की ते व्यवस्थित दिसत होतं. आपण इथे दिसत नव्हतं ना, लाईट लो लाईटमध्ये कॅमेरा. हे बघा, आता 5 भाग आपण समान पाडलेले आहेत. हा जो 1/5 एरिया आहे हा लोअर एक्स्ट्रीमिटी, त्याच्याबरोबर नेक, स्पायनल कॉर्ड आणि स्पायनल कॉर्ड वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये येणार. हा 2/5 एरिया म्हणजे हे 2 एरिया अप्पर एक्स्ट्रीमिटी. थांब हॅलो, बंद पडला. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? नाही येत.
हॅलो 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 हो सर. हॅलो तिकडून बंद केले का मला? हा एक मिनिट तर तो माहिती कोण यायला लागलाय? कट करे. हे एरिया ड्रॉ केलेले समजलेत का? 5 भाग कसे पाडले बघितलं का तुम्ही? मोठ्या एरियाचे मी 5 भाग पाडले. याच प्रकारे सगळ्या एरियाचे 5 भाग पाडायचे आहेत. समजते का सर्वांना? अशा पद्धतीने 5 भाग पाडून अप्पर 1/5 एरिया आहे, त्याच्यामध्ये लोअर एक्स्ट्रीमिटी येणार, त्याच्यानंतर 2/5 एरियामध्ये अप्पर एक्स्ट्रीमिटी येणार आणि या लोअर 2/5 एरियामध्ये फेस आणि सगळा एरिया येणार. आता आपण फूट मोटर सेन्सर एरिया बघूया. अहो काढून ठेवला सर, राहू दे, चालू करा. हा केला. आता आपण ड्रॉ करणार आहोत फूट मोटर सेन्सरी एरिया. केलं, बंद केलं. आपण अहो हात चालू करा. नाही आहे. हॅलो 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 आता येते ऐकायला? जरा वाढवा. आता आपण बघणार आहोत फूट मोटर सेन्सरी एरिया. तेव्हा इकडे मिड लाईन आहे, मिड पॉइंट आहे याचा. अँटेरियर पोस्टेरियर हेअरलाईन वरती मिड लाईन वरती मिड पॉइंट आहे. त्या मिड पॉइंटच्या 2 सेंटीमीटर पोस्टेरियर आणि 2 सेंटीमीटर अँटेरियर ही लाईन येणार. 4 सेंटीमीटरची लाईन आहे. 1 सेंटीमीटर लॅटरला ही लाईन येणार आहे. आता आपण बघूया ते घेऊया. हे आता आपण ती लाईन घेतलेली आहे. मी आता एकाच बाजूला लाईन घेतोय. ही बायलॅटरल लाईन घ्यायची आहे आणि हा पॉइंट दोन्ही बाजूला, हा एरिया दोन्ही बाजूला द्यायचा आहे बायलॅटरली. आणि याचे निडलिंग आहे, ती निडलिंग दोन्ही बाजूने करू शकता. अँटेरियर टू पोस्टेरियर, पोस्टेरियर टू अँटेरियर. एरिया ड्रॉ करून घेऊया, मग त्याला प्रॉब्लेम त्याला डायरेक्ट. हा फूट मोटर सेन्सरी एरिया. हा एरिया कशासाठी आहे तर हा इंडोक्राइन ग्लँड्स, इंडोक्राइन प्रॉब्लेम जेवढे असतात त्याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर आपले लेग्स आहेत, लेगच्या प्रॉब्लेमसाठी आहे. सायटिका वगैरे, लेगचे ॲट्रॉफी असेल, त्याच्यानंतर पेन वगैरे असेल, त्या सगळ्यासाठी हा पॉइंट येतो. आणि लंबर प्रॉब्लेमसाठी पण येतो. नेक आणि फ्रोझन शोल्डरसाठी पण हा पॉइंट येतो. 4 इंच. आता आपण ड्रॉ करणार आहोत. ॲप्रॅक्सिया एरिया. एक मिनिट.
केसावर ड्रॉ होत नाही. त्यांना सांगा हे बघा इकडे हा मॉस्टाईड प्रोसेस आहे. त्याचा जो उंचवटा आहे त्या उंचवटा आणि हा जो परायटल ट्युब्राकल आहे त्याचा उंचवटा तिथून एक 90 डिग्रीमध्ये लाईन मारायची, पण ती लाईन फक्त 3 सेंटीमीटरच असेल. आणि त्याच्या बाजूने दोन परत 40 डिग्री एक लाईन 3 सेंटीमीटरची आणि परत अँटेरियर लाईन 40 डिग्रीमध्ये 3 सेंटीमीटरची असा हा एरिया येणार. याची निडलिंग जी आहे ते वरून खालच्या दिशेने करायची आहे. ती अँगल म्हणजे ह्या 40 डिग्रीच्या अँगलमध्ये अशा 3 हे येणार निडल्स, 3 याच्यामध्ये निडल्स येणार. हा एरिया कशासाठी कामाला येतो? जे आपले छोटी छोटी कामं होत नाहीत, म्हणजे आपण बटन घालू शकत नाहीत वगैरे किंवा इतर छोट्या वस्तू उचलू शकत नाहीत, त्या याच्यासाठी हा एरिया असतो. तो पेनफुल असणार ना त्यावेळेला? कुठला नाही पेनफुल चेक केलं तर असतो, पेनफुल असतो. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत दुसरा एरिया जो स्पीच सेकंड एरिया आहे. तो एरिया कसा आहे तर जो परायटल ट्युब्राकल आहे त्याच्यापासून 2 कून पोस्टेरियर आणि 2 कून इन्फेरियर आणि 4 कून लाईन आहे ती. सॉरी 2 सेंटीमीटर पोस्टेरियर